जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, अलीकडेच वर्ल्ड क्राफ्ट कौन्सिलने भारतातील कोणत्या शहराला वर्ल्ड क्राफ्ट सिटी म्हणून मान्यता दिली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच अशी मान्यता श्रीनगर या शहराला देण्यात आलेली आहे व अशी मान्यता मिळवणारं श्रीनगर हे भारतातील 4थं शहर ठरलेलं आहे. याआधी जयपूर, मलप्पुरम आणि म्हैसूर या शहरांना सुद्धा वर्ल्ड क्राफ्ट सिटी म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. नाटो या संघटनेचे नवीन सरचिटणीस म्हणून कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. एक्झाममध्ये 100% हा प्रश्न विचारण्यात येणार, तर नोट करून घ्या. नाटो या संघटनेचे नवीन सरचिटणीस म्हणून मार्क रुटो यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. हे जे मार्क रुटो आहेत हे नाटोचे 14वे सरचिटणीस असतील. सध्या नाटोचे सरचिटणीस कोण आहेत? तर जेन्स स्टॉल्टनबर्ग हे सध्या नाटोचे सरचिटणीस आहेत आणि त्यांच्यानंतर म्हणजेच 1 ऑक्टोबर पासून मार्क रुटे हे सरचिटणीस पदाचा कार्यभार स्वीकारतील. मित्रांनो, एक्झाममध्ये आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की मार्क रुटे हे कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान आहेत? तर मार्क रुटे हे नेदरलँड या देशाचे माजी पंतप्रधान आहेत व सध्याचे जे जेन्स स्टॉल्टनबर्ग आहेत हे नॉर्वे या देशाचे पंतप्रधान असून ते 2014 पासून या पदावर कार्यरत आहेत. मार्क रुटे यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. मार्क रुटे यांनी याआधी 2004 ते 2006 पर्यंत नेदरलँडचे शिक्षण, संस्कृती आणि विज्ञान सचिव, तर 2002 ते 2004 पर्यंत सामाजिक व्यवहार आणि रोजगार सचिव म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आता इथे आपण नाटो या संघटनेविषयी सुद्धा माहिती पाहूया. नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन व याची स्थापना 4 एप्रिल 1949 रोजी करण्यात आली होती व यावर्षी या संघटनेला 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत. याचं मुख्यालय बेल्जियममधील ब्रुसेल्स येथे असून सध्या 32 देश नाटो या संघटनेचे सदस्य आहेत. प्रश्न क्रमांक 2. देशात अतिसारामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी स्टॉप डायरिया मोहीम कधीपासून सुरू करण्यात येणार आहे? तर आता जी स्टॉप डायरिया मोहीम आहे ही 1 जुलैपासून सुरू होईल व पुढील 2 महिन्यासाठी म्हणजेच 31 ऑगस्टपर्यंत ही मोहीम चालणार आहे. या मोहिमेचं उद्दिष्ट काय आहे? तर बालपणातील अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे. इतर माहितीमध्ये हे सुद्धा नोट करून घ्या. 2014 मध्ये डायरियासाठी रोटा व्हायरस लस आणणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला होता. बरं मित्रांनो, एक्झाममध्ये आपल्याला अतिसाराची प्रकरणे आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी कोणते उपक्रम सहाय्यभूत ठरले असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याचं उत्तर नोट करून घ्या. अतिसाराची प्रकरणे आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी राष्ट्रीय जल जीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान आणि आयुष्यमान आरोग्य मंदिर नेटवर्क हे उपक्रम सहाय्यभूत ठरलेले आहेत. बरं, सध्या आता भारताचे केंद्रीय आरोग्य मंत्री कोण आहेत? तर जे.पी. नड्डा हे सध्या आता भारताचे केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाअंतर्गत अ वर्गात कोणत्या बसस्थानकाने प्रथम क्रमांक पटकावला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे चोपडा बसस्थानकाने या अभियानाअंतर्गत अ वर्गात प्रथम स्थान पटकावलेलं आहे. हे जे चोपडा बसस्थानक आहे हे जळगाव जिल्ह्यातील एक बसस्थानक असून या बसस्थानकाला या अभियानाअंतर्गत 50 लाख रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. याच अभियानातील ब वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली बसस्थानकाने पहिला क्रमांक पटकावला असून साकोली बसस्थानकाला 25 लाख रुपयांचं पारितोषिक मिळालं आहे. बरं, हे अभियान कोणाद्वारे राबवण्यात आलं? तर हे अभियान एसटी महामंडळाद्वारे राबवण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणते मिलिटरी स्टेशन हे प्लॅस्टिक कचऱ्यापासून रस्ता बनवणारे देशातील दुसरे लष्करी स्टेशन ठरले आहे? तर आता प्लॅस्टिक कचऱ्यापासून रस्ता बनवणारे जयपूर मिलिटरी स्टेशन हे देशातील दुसरे मिलिटरी स्टेशन ठरलेलं आहे. जयपूर मिलिटरी स्टेशनद्वारे निर्मित या रोडचं उद्घाटन 26 जून रोजी मेजर जनरल R.S. गोदारा यांच्या हस्ते करण्यात आलं. व हा जो रोड आहे याची एकूण लांबी किती? तर 100 मीटर इतकी या रोडची लांबी आहे. बरं, प्लॅस्टिक कचऱ्यापासून रस्ता तयार करणारे देशातील पहिले लष्करी स्टेशन कोणते आहे? तर नारंगी मिलिटरी स्टेशन हे प्लॅस्टिक कचऱ्यापासून रस्ता तयार करणारे देशातील पहिले लष्करी स्टेशन आहे. या मिलिटरी स्टेशनने 2019 मध्ये हा प्लास्टिक रस्ता तयार केला होता. प्रश्न क्रमांक 5. कोणता देश इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा 100वा सदस्य बनला आहे?
तर आता इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा पॅराग्वे हा 100वा सदस्य बनलेला आहे. याआधी या सोलर अलायन्सचा 99वा सदस्य कोण बनला होता? तर स्पेन हा या सोलर अलायन्सचा 99वा सदस्य बनला होता. तसेच या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी करारावर स्वाक्षरी करणारा 119वा देश माल्टा हा आहे. बरं, या अलायन्सची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 30 नोव्हेंबर 2015 रोजी पॅरिस येथील COP21 दरम्यान या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना भारत आणि फ्रान्स या 2 देशांनी मिळून केली होती. याचं मुख्यालय हरियाणामधील गुरुग्राम येथे असून अजय माथुर हे या अलायन्सचे महासंचालक आहेत. बरं, या अलायन्सचा उद्देश काय आहे? तर कर्कवृत्त व मकर वृत्ताच्या दरम्यान असलेल्या 121 देशांना पर्यायी ऊर्जेचा शाश्वत विकासासाठी उपयोग करण्यास प्रोत्साहन देणे हा या अलायन्सचा उद्देश आहे. तसेच या अलायन्सचं लक्ष्य काय आहे? तर 2030 पर्यंत 1000 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित करणे हे या अलायन्सचं लक्ष्य आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर 2023-24 या वित्तीय वर्षात भारताने किती अब्ज डॉलर्सचा रेमिटन्स प्राप्त केला? तर 2023-24 या वित्तीय वर्षात भारताने एकूण 107 अब्ज डॉलर्सचा रेमिटन्स प्राप्त केलेला आहे. रेमिटन्स म्हणजे काय? तर भारतातील व्यक्ती इतर देशांमध्ये जाऊन पैसा कमावून आपल्या भारतामध्ये तो पाठवतात, त्यालाच रेमिटन्स असं म्हणतात. आणि सलग दुसऱ्या वर्षी भारताने 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रेमिटन्स प्राप्त केलेला आहे. याआधी 2022-23 मध्ये भारताने एकूण 125 अब्ज डॉलर्सचा रेमिटन्स प्राप्त केला होता. प्रश्न क्रमांक 7. आता नुकताच आयबी प्रमुखांचा कार्यकाळ 1 वर्षांनी वाढवण्यात आला, तर सध्या आयबीचे प्रमुख कोण आहेत? तर सध्या आयबीचे प्रमुख हे तपन कुमार डेका हे आहेत. तपन कुमार डेका यांचा कार्यकाळ 1 वर्षांनी वाढवून 30 जून 2025 पर्यंत करण्यात आलेला आहे. त्यांच्याबरोबरच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या महासचिवांच्या कार्यकाळात देखील 1 वर्षाची मुदतवाढ करण्यात आली आहे. सध्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे महासचिव कोण आहेत? तर भरतलाल हे सध्या या आयोगाचे महासचिव आहेत. बरं, या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 12 ऑक्टोबर 1993 मध्ये या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 8. US स्पेस एजन्सी नासाने अंतराळ आणि पृथ्वीवरील हवामान तसेच मोठ्या सौर वादळांवर लक्ष ठेवण्यासाठी कोणता उपग्रह प्रक्षेपित केला? तर आता नुकतेच नासाने अंतराळ आणि पृथ्वीवरील हवामान तसेच मोठ्या सौर वादळांवर लक्ष ठेवण्यासाठी गोज-यू हा उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. बरं, या गोज-यूचा फुल फॉर्म काय आहे? तर जिओ स्टेशनरी ऑपरेशनल एन्व्हायरमेंटल सॅटेलाइट यू असं याचं पूर्ण स्वरूप आहे. व हा जो उपग्रह आहे हा पृथ्वीपासून 35,700 किलोमीटर अंतरावर पृथ्वीभोवती फिरेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच कोणत्या राज्याने पेपरफुटीसारख्या प्रकरणात कमाल जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्याने पेपरफुटीसारख्या प्रकरणात कमाल जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद केलेली आहे. उत्तर प्रदेश सरकारने नुकताच उत्तर प्रदेश सार्वजनिक परीक्षा अध्यादेश 2024 मंजूर केला असून या अध्यादेशानुसार पेपरफुटीच्या दोषींना 2 वर्षापासून जन्मठेप आणि 1 कोटी रुपयापर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद यात करण्यात आलेली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील कोणत्या शहरात शेषशाही विष्णूची मूर्ती सापडली? तर महाराष्ट्रातील सिंदखेड राजा या शहरात ही शेषशाही विष्णूची मूर्ती सापडलेली आहे. बरे, सिंदखेड राजा शहर कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये हे शहर स्थित आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. स्वतंत्र भारतात लोकसभा अध्यक्ष या पदासाठी 2024 पूर्वी किती वेळा मतदान झाले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.